सर्वांना जय विजय महाराष्ट्र. आज खरा म्हणजे संविधानाचा विजय झालेला आहे, घटनेचा विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे. आज खरं म्हणजे संविधानाचा विजय झालेला आहे, घटनेचा विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे. आपल्या सार्वभौम भारत देशात जे सार्वभौम घटना ज्या युगपुरुष महामानवाने दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानाचं पुस्तक हातात घेऊन अभिजित दिपके अमेरिकेतून दिल्ली एअरपोर्ट ते पोलीस स्टेशन ते जंतर मंतर जो काही 6 जूनला विस्तृत असं तरुणाईचं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं, विविध कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये झालं आणि गेले महिनाभर सातत्याने आंदोलन चालू होते. गेले महिनाभर सातत्याने आंदोलन चालू झाले. पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होतं आणि सर्वांनी 20 तारखेला जंतर मंतरवर जमा होऊन सर्वांनी 20 तारखेला जंतर मंतरवर जमा होऊन या आंदोलनाचा निषेध अर्थ सर्व विद्यार्थ्यांनी 20 तारखेला जंतर मंतरवर संपूर्ण देशातून येऊन निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा 20 तारखेला सर्व राज्यातून आले होते. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असतील, अनेक सामाजिक संस्था नेते अभिजित दिपके यांना भेटण्यास आंदोलनामध्ये सहकार्य करण्यात गेले होते. घोषणा दिल्या, जय भीम, जय भीम, जय भीम. शेवटी जय भीमचा विजय, संविधानाचा विजय, घटनेचा विजय, लोकशाही तंत्रप्रणालीचा विजय. जे अभिजित दिपकेने दुर्धर असं आंदोलन केलं, अमानुष लाठीचार्ज पोलिसी वेशातल्या गुंडांकडून करविला गेला सरकारने. शेवटी हे आंदोलन चिघळलं आणि तो राष्ट्रीय मुद्दा झाला आणि घराघरापर्यंत पोहोचला. शेवटी आंदोलन चिघळलं, राष्ट्रीय मुद्दा झाला, घराघरापर्यंत चिघळलं. त्यामुळे सरकार हादरलं. सरकारला तत्काळ चर्चेत बोलावलं आणि आज कॅबिनेट निर्णय झाला. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि मराठी माणूस जोशी, मराठी आहे, जोशी म्हटलं तर मराठीत असणार, ते शिक्षण मंत्री झाले, केंद्रीय शिक्षण मंत्री झाले. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आणि या आंदोलनाच्या वरती ज्या ज्या राजकीय नेत्यांनी, सत्ताधाऱ्यातील बीजेपी पक्षातील नेते चंद्रकांत पंडित, जर आंबा तोडला तर का फाशी द्यायची का, अक्षरे मुक्ता फुले तोडली. सीतारामन पण उलट त्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा अभ्यास करून सक्षमता मिळवली, हे असं वक्तव्य. मंत्री महोदय, केंद्रीय मंत्री सीतारामन असतील, महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये चंद्रकांत पाटील असतील, हे अशा मंत्र्यांना आणि बावनकुळे हे अर्जात का माजवतात का विद्यार्थी? आणि कोण ते दहशतवादी बोलणारे कोण? महाराष्ट्रातला आमदार तो खोत, सदाभाऊ खोत, हे दहशतवादाचं आंदोलन आहे. अनुकोट पिंकी रिंकी चिंकी जो पोस्ट करतो, ह्यांना चौकात मारले पाहिजेत. आणि दुसरं कोण ते गोयल, भारतीय बीजेपीचे गोयल, भर चौकात मारले पाहिजेत. तुमच्या का बापाचा राज्य आहे का मारायला? संविधानाचं राष्ट्र आहे, संविधान हक्क न्याय मिळण्याचा मार्ग आहे, संविधानाचं राष्ट्र आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी घडवलेलं संविधान घटना तंत्रप्रणालीचं राज्य आहे. सर्वांना अधिकृत बोलण्याचा अधिकार, मोर्चा काढण्याचा अधिकार, हक्क मागण्याचा अधिकार दिलेला आहे आणि संविधानाने घडवलेला आहे आणि तिरंगाने घडवलेला आहे. हे लक्षात ठेवा.
का राज आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाचा इशारा दिला म्हणून ते काही आंदोलन राजीनामा नाही दिला. ते 1-1.5 महिन्यापासून आंदोलन चालू आहे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेने मोर्चाचे सविस्तर दिलेले हा राजकीय अजेंडा होता, पोळी भाजण्याचा अजेंडा होता. आणि आत्ता ही पोळी भाजायला पूर्ण मिळावी आणि त्याच्या आधीच आज दुपारी राजीनामा झाला धर्मेंद्र प्रधानांचा. तर तरी विजयी म्हणून तिरंगीचा मोर्चा होईल, तिरंगाचा मोर्चा होईल. तर का आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरेचे खटाटोप आहे. आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरेकडे एवढंच सांगू इच्छितो. हा विजय आहे संविधानाचा, घटनेचा, लोकशाहीच्या कायद्याचा आणि विजय आहे विद्यार्थ्यांचा. मी कालपासून सतत पोस्टिंग करतोय, 20 तारखेपासून सतत पोस्टिंग करतोय सरकारच्या विरोधात, राजकारण्यांच्या विरोधात. विद्यार्थ्यांच्या हालवर सोडा, विद्यार्थ्यांच्या हाल, त्यांचं आंदोलन त्यांना जगू द्या, करू द्या. विद्यार्थीच हे सरकार उलटून पाडेल, भविष्य आहे हे. उद्याच्या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे. हे या सरकारला धडा शिकवतील. त्यामुळे राज्यकर्त्यांनी कुठे त्याचं तोंड खुपसायला जाऊ नका, राजकारण्यांनी तिथे हस्तक्षेप करायला जाऊ नका. विद्यार्थीपर्यंत आंदोलन करतात म्हणून राज आणि उद्धव ठाकरेंना मी इशारा दिला होता. तुम्ही 26 तारखेचा मोर्चा आंदोलन करून हे केवळ तुम्ही राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करताय. आणि आता सुद्धा विजयी झाल्यानंतर, आता सुद्धा राजीनामा मागे घेतल्यानंतर विजयी झालं म्हणजे आमच्यामुळे झालं, आम्ही एक आंदोलन दिलं जे 5 जुलैला दिलं, त्याच्यावर ते हिंदी अर्ज रद्द झाला. आता आम्ही 26 जुलैचं आंदोलन केलं, ते महाराष्ट्रात होतं आणि ते केंद्राच्या दिल्लीमधलं होतं. याचा आणि काहीतरी संबंध नाही राज आणि उद्धव ठाकरेचा, हे सांगतोय. त्यामुळे कोणीही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय लाटून घेऊ नका. कोणीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय लाटून घेऊ. त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, विद्यार्थी जगले, विद्यार्थी लढलेत, विद्यार्थी मृत्यू पावलेत, अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा मेलेली आहे. लक्षात घ्या. जर राज आणि उद्धव ठाकरेंनी एवढंच वाचत असेल, जी मुलगी आंदोलनात मेली तिला देणगी जाहीर करा, आर्थिक मदत जाहीर करा, कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करा. तर मानू की तुम्ही बाबा खरंच विद्यार्थ्यांबाजून कळकळीने होते. हे आधी करा. आधी स्वतःच्या खिच्यातलं द्यायला शिका, मग दुसऱ्यांचा विचार करा. आधी स्वतःच्या खिच्यातलं दुसऱ्याला द्यायला शिकवा. आधी स्वतःच्या खिच्यातलं जे गडगंज आहेत शिवसेनेच्या बळावर, संपत्ती, मालमत्ते, 2-2 बंगले, त्या आधी स्वतःच्या खिच्यातलं आर्थिक मदत करायला शिका. सरकारच्या मदतीवर नका खाऊ. जी विद्यार्थिनी मेली, जी विद्यार्थिनी मारली, त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करा राज आणि उद्धव. तर मी मांडलं, फुकाफुकी हवा सोडू नका. धन्यवाद.